हाय गाईज गाईजला मराठीत काय बोलतात? नमस्कार मंडळी, मी प्रणाली आणि माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप 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 स्वागत. तर मग आजचा ब्लॉग असणार आहे मराठीत. येस, तुम्ही केलेल्या रिक्वेस्ट आणि सजेशन्स नंतर मला असं वाटलं की ओके फाईन, आज आपण मराठी ब्लॉग करूया. आणि आज आहे अक्षय तृतीया. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या मनापासून खूप शुभेच्छा. सो आय थॉट की आज अक्षय तृतीया पण आहे, देन व्हॉट इज द बेस्ट डे, सॉरी, तर मग अक्षय तृतीया पण आहे. तर मग आजच्यापेक्षा चांगला दिवस कोणता असू शकतो की आपण मराठी ब्लॉग करू शकतो. तर आजचा हा कम्प्लीट ब्लॉग असणार आहे मराठीत, मध्ये मध्ये हिंदी इंग्लिश दोन्ही असणार आहे, कारण का तो सगळ्यांना समजला पाहिजे. सो या मी मस्त आंघोळ वगैरे करून छानपैकी थोडासा मेकअप वगैरे करून रेडी झाली आहे आणि आता आपण या अक्षय तृतीया आणि या मराठी ब्लॉगच्या दिवसाची सुरुवात करूयात. मी खूप एक्सायटेड आहे, लाईक आय एम व्हेरी मच एक्सायटेड टू डू दिस ब्लॉग इन मराठी. आणि तो कसा जाईल आय हॅव नो आयडिया, बट आय एम शुअर यू गॉना लव्ह इट. सो लेट्स गेट स्टार्टेड. चालू करूया तर मग. चला मंडळी. तर मग मंडळी, आजच्या अक्षय तृतीयाच्या आणि मराठी ब्लॉगची सुरुवात आपण एक महाराष्ट्रीयन ब्रेकफास्टने करणार आहोत. आज मी बनवणार आहे खिचडी. आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी. इथे मी सगळं रेडी करून ठेवलं आहे, जसं की बटाटे, मिरची, कढीपत्ता, साबुदाणा तर ऑलरेडी आहे, दाण्याचं कूट, जिरं, मीठ आणि या साईडला मस्त आपला आल्याचा चहा पण रेडी होतोय. सो तूप छान गरम झालंय ऑलरेडी आणि मी ह्याच्यामध्ये थोडं जिरं टाकते. हॅलो मंडळी, नाव आय एम बॅक. ब्रेकफास्ट झाला आणि जी काही थोडी छोटी मोठी कामं होती ती पण झाली. ॲक्च्युली असं काही सण वगैरे असतं तेव्हा आपल्या सगळ्यांच्याच घरी कसं छान छान जेवण बनतं आणि एकदम असं पारंपरिक महाराष्ट्रीयन अगदी सगळं सगळं साग्र संगीत जेवण बनतं. सो आज मी बनवणार आहे वरण भात, चपाती, पोळी पण म्हणतात काही लोक. सो चपाती और पोळी, मटकीची उसळ, लाल माठची भाजी. लाल माठची भाजी म्हणजे लिफी व्हेजिटेबल आहे, ज्यांना माहीत नसेल त्यांना मी सांगते. तर मग अजून बघूया की अजून काय बनवता येईल. सो द थिंग इज लाईक वी आर फाईन नाव की आपण घरून काम करतोय, छान छान बनवून सगळं खातोय आणि सगळे एकत्र घरी टाइम स्पेंड करतोय. सो नाव वी आर गेटिंग यूज टू दिस थिंग. आणि एखादं वन्स इन अ वीक बाहेर जायचं आणि काहीतरी युद्ध केल्यासारखं, वॉर केल्यासारखं जायचं आणि सगळे ग्रॉसरीज भरून आणायच्या. आय डोंट नो की हा लॉकडाऊन किती दिवस अजून एक्सटेंड होणार आहे, पण जोपर्यंत हा लॉकडाऊन आहे तोपर्यंत यू एन्जॉय एव्हरी बिट ऑफ इट. घरातच राहा, बाहेर जाऊ नका, परत तेच सांगेन. अँड अनलेस काही इमर्जन्सी आहे किंवा खरंच काहीतरी खूप इम्पॉर्टंट काहीतरी घ्यायचं आहे, त्याच्यासाठी बाहेर जायचं आहे तेव्हाच जा. कालच आमच्या इथे एक मार्केट एरिया आहे, तो मार्केट एरिया कम्प्लिटली बंद केला
आणि देन पोलीस वगैरे होते, मग त्यांनी मारलं लोकांना, उठ्या बशा करायला लावलं. हे काहीतरी आजकाल नवीन आणि चांगलं पोलिसने स्टार्ट केलं आहे. जो उठ्या बशा वगैरे सिटअप्स वगैरे त्यांना काढायला सांगितले. एनिवे सो आता थोडासा टाईम आहे, तर मी विचार केला की मी तुम्हाला माझी ड्रेसिंग टेबल टूर देईन. लाईक ड्रेसिंग एरिया ॲक्च्युली 2-4 दिवसच झाले की मी सगळं आवरून ठेवलं आहे. सो मला असं वाटलं की ओके, सगळं खराब होण्याआधी मी तुम्हाला दाखवते की मी कसं सगळं ऑर्गनाईज केलं आहे आणि मी कसं सगळं ऑर्गनाईज करते. सो या ड्रेसिंग टेबल टूरसाठी निघूया. सो दिस इज हाऊ माय ड्रेसिंग एरिया लुक्स लाईक. ही जी टॉप शेल्फ आहे तिकडे आशिषचं सगळं सामान आहे. सो इट हॅज ऑल द उसका स्टफ आणि थोडेसे फेस पॅक्स वगैरे. अगेन ही जी शेल्फ आहे, दिस इज द मोस्ट फेवरेट शेल्फ ऑफ माइन. ऑल माय परफ्यूम्स, लाईक आय लव्ह परफ्यूम्स. आय लव्ह परफ्यूम्स. सो नायकापासून देन बेथ एंड बॉडी वर्क्स, देन अडोरा, विक्टोरियाज सिक्रेट पासून हाईप, देन बर्बेरी अँड वायसली, म्हणजे ते पासून मिनिसोपर्यंत सगळे स्टफ इकडे आहे. सगळे परफ्यूम्स आहेत अँड आय लव्ह परफ्यूम्स. सो हे सगळे माझे परफ्यूम्स आहेत. ह्याच्यामध्ये देर इज नथिंग मोर, बस हे बेकिंग पावडर, सम BB creams and then some hand creams and makeup remover. Then it has this hair serums, sunscreen. याच्यामध्ये सगळे ब्रशेस असतात, पण मी मोस्टली याच्यात ठेवत नाही कारण का हे ओपन राहतं आणि मग त्याच्यावर त्या ब्रशेसवर सगळी धूळ वगैरे जमा होते. म्हणून मी एक थोडेसे ब्रशेस याच्यात आहेत, अदरवाईज मी एका पाऊचमध्ये ठेवते. याच्यात आहेत थोडेसे लिप लायनर्स and then it has all the mascaras and concealer and eyeliner and kajal pencil. सो अशा बास्केटमध्ये ऑर्गनाईज करणं लाईक थोडंसं इझी आहे. सो तुम्हाला माहिती आहे की कोणत्या बास्केटमध्ये काय आहे आणि इट इज इझी टू पिकअप. हेल्फमध्ये आहे सम फेस शीट मास्क अँड दिस ब्युटिफुल हायलायटर पॅलेट बाय स्विस ब्युटी. अँड आता मी ती नंतर ओपन करून दाखवेन. इट्स अ ग्लो मास्क, इट्स अ व्हेरी गुड मास्क. देन हॅव सम बॉडी लोशन्स आणि ते टोनर आहे तिकडे. देन व्हेरी इम्पॉर्टंट थिंग तुम्हाला ऑलरेडी दाखवलं आहे. देन दिस इज द इल्युमिनेटर. देन दिस इज अगेन अ लूज पावडर. देन आय हॅव सम नाईट क्रीम फ्रॉम प्लम्प. देन क्लिनिक मॉइश्चर सर्च जे कम्प्लिटली संपलं आहे आता. सो येस, देन बस एवढंच आहे. देन दिस, याच्यात सगळे पिन्स वगैरे आहेत, हेअर पिन्स, सेफ्टी. देन दिस शेल्फ इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. सो याच्यामध्ये आहे इन दिस बास्केट आय हॅव ऑल द हायलायटर्स, देन माय ब्रॉन्झर, माय कॉम्पॅक्ट पावडर, देन ऑल द ब्लशर्स. हे पण एक ब्लशर आहे. इट इज अ ब्लशर ड्रीम टच ब्लश फ्रॉम मेबलिन. अँड इकडे आहे हे PACचं फाउंडेशन. देन लॅक्मे आर्गन ऑइल सेरम. दिस इज फिक्सर फ्रॉम मिस क्लेअर. इट्स अ ही लिपस्टिक आहे, ही खूप छान आणि वेगळी लिपस्टिक आहे. जर मी कधी डिटेल ड्रेसिंग टेबल टूर करेन किंवा सगळे प्रॉडक्ट्स तुम्हाला दाखवेन, त्याच्यामध्ये तुम्हाला मी सगळं इलॅबोरेटली दाखवेन. देन इकडे पण थोडेसे ब्रशेस आहेत फ्रॉम मिनी. सो इट इज लाईक अ क्रिस्टल ब्रशेस का सेट. देन हे जे आहेत ते सगळे स्मॉजर्स आहेत. इट इज अगेन फ्रॉम मिनी. सो अँड दिस बास्केट हॅज ऑल माय लिपस्टिक्स अँड दिस आयशॅडो पॅलेट फ्रॉम वेट एंड वाइल्ड. या अँड या बास्केटमध्ये आहे sharpener, then some lip gloss and lip scrub and some lipsticks, म्हणजे जे वॉन्डवाल्या लिपस्टिक्स असतात, लिप ग्लॉस अँड लिपस्टिक्स, आणि जे क्रीम बेस्ड लिपस्टिक्स असतात त्या सगळ्या या बास्केटमध्ये आहेत. सो इट इज व्हेरी मच इझी की ह्याच्यामध्ये मला माहिती आहे काय आहे, याच्यात माहिती आहे मला काय, याच्यात नाही. सो इट इज व्हेरी मच इझी आणि थोडा मेस कमी होतो. अँड देन इकडे यावाल्या शेल्फवरती इकडे आहेत सगळे
आय डोंट नो व्हॉट इज दिस. हा सगळे टिकली अँड देन मेकअप क्लिन्झिंग वाईप्स आहे, देन आयलॅश कर्लर इज यो, आणि हे सगळे कॉटन वगैरे शावर कॅप्स वगैरे हे आहे. अँड देन माझं ही कोम हे पण आहे. अँड हे आहे आपलं मेकअप, जे मेकअप ब्रशेस असतात ते क्लीन करण्यासाठीचं मेकअप ब्रश क्लीनर काइंड ऑफ अ थिंग हे आहे. आणि थोडेसे नेल पेंट शेड्स आहेत. देन ह्या 2 बॉक्सेसमध्ये आहेत इयरिंग्स. सो दिस बॉक्स हॅज जे पण छोटे छोटे इयरिंग्स असतात ते, आणि ह्याच्यामध्ये सगळे हेवी आणि जे मोठे मोठे इयरिंग्स असतात ते. अँड ह्याच्यामध्ये पण थोडे बहुत इयरिंग्स आहेत. ह्याच्यामध्ये सगळे ब्रशेस आहेत अँड मेकअप ब्रशेस, आणि ह्याच्यामध्ये सगळे नेक पीसेस वगैरे असं काय काय आहे. इकडे सगळे ऑइल्स आणि थोडेसे काय काय मॉइश्चरायझर काइंड ऑफ अ थिंग. इथे पण असंच थोडंसं काहीतरी. देन साईडला आहे दॅट इज हेअर ड्रायर, हेअर स्ट्रेटनर, असं सगळं माझं हे ड्रेसिंग टेबल आहे. आणि इथे आहे हा मिरर अँड दिस इज वॉट आय एम वेअरिंग टुडे. सो तुम्हाला मी दाखवलं की मी ड्रेसिंग टेबल कसं ऑर्गनाईज करते. आय मोस्टली यूज दोज बास्केट्स की त्याच्यामध्ये मी सगळं टाकलं तर मला माहिती असतं की कुठे काय आहे. तो थोडंसं मेस पण कमी होतो आणि दिसायला पण थोडं ऑर्गनाईज दिसतं. आणि येस, तुम्हाला माझी ड्रेसिंग टेबल टूर कशी वाटली आणि मी कसं ऑर्गनाईज केलं आहे हे सगळं कसं वाटलं तर तुम्ही प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. अँड आता मी जाते, थोडं लंचसाठीचं प्रेपरेशन करते अँड आय विल मीट यू आफ्टर दॅट. बाय. आले मी परत. द थिंग इज की माझ्याकडे थोडा टाईम होता आणि मग मी फटाफट गुलाबजामुन अँड ऑल हे सगळं पण बनवून टाकलं. सॉरी तेवढा वेळ नाही मिळाला की मी ब्लॉग करू. आय कुडंट ब्लॉग मच. सो जेवढं ब्लॉग करता येऊ शकलं तेवढं मी ब्लॉग केलं. आणि येस, फॅमिली ग्रुप्सवर बोला किंवा माझ्या फ्रेंड्सच्या ग्रुप्सवर बोला, मी सगळीकडे फक्त जे काही घरी बनवलं आहे ना त्याचेच सध्या पिक्चर्स शेअर करणं चालू आहे. सो माझ्या फॅमिली ग्रुपवर तर खूप सगळं काय काय छान छान मसाले भात, कोणी आमरस पुरी वगैरे खूप छान छान काय काय जेवण बनवलं होतं. आय एम शुअर तुमच्याकडे पण एवढंच काय काय छान छान जेवण बनवलं असेल. मला सांगा नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये की काय बनवलं तुम्ही जेवायला आजच्या दिवशी. अँड या आता खाली एक मोठा ट्रक भरून भाजी आणि फळं वगैरे
असे ते घेऊन आले होते आणि हे सोसायटीने स्टार्ट केलं आहे आमच्या इथे की सगळ्या भाज्या आणि फळं घेऊन येतात, त्याच्यामुळे आम्हाला कुठे बाहेर जावं लागत नाही हे सगळं घेण्यासाठी. बट जस्ट काही बेसिक स्टफ असेल तर त्याच्यासाठीच आम्ही बाहेर जातो घ्यायला. अँड पण मी काही गेली नाही खाली घेण्यासाठी बिकॉज आय हॅव इनफ ॲट माय प्लेस की भाज्या पण आहेत, फळं पण आहेत. आणि असं आहे की आता मी काय करणार आहे बरं. ॲक्च्युली आता मी थोडा आराम करणार आहे, म्हणजे मी असं झोपणार वगैरे नाही आहे, बट आय जस्ट लाय डाऊन, कारण का सकाळपासून बॅक टू बॅक गोष्टी झाल्या त्याच्यामुळे मी थोडीशी टायर्ड आहे. भेटते मग मी तुम्हाला सांगते. बाय. हॅलो मंडळी, आय एम बॅक. आता वाजले आहेत 6:15 आणि मी मस्त चेंज करून घरच्या कपड्यांमध्ये रेडी आहे. मी ॲक्च्युली आराम करत होते. आय वॉज एडिटिंग सम स्टफ. आय एम सॉरी, बाहेर खूप आवाज आहे बिकॉज आय कॅन सी सम पीपल प्लेईंग. आय मीन पीपल ॲज इन छोटी मुलं खेळतात आणि आय डोंट नो, मला कुठून तरी गाण्यांचे पण आवाज ऐकायला येतात. ओके, so yes, now I'm having my green tea and yes, so आजचा हा मराठी ब्लॉग मी इथे एंड करते आहे. इट वॉज अ रिअली नाईस एक्सपिरियन्स अँड अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स. तुम्हाला जर हा माझा ब्लॉग आवडला तर मला नक्की कळवा, तर मी असे अजून मराठी ब्लॉग्स तुमच्यासाठी बनवेन. अँड ज्यांनी अजून व्हिडिओज माझे सगळे बघितले नाही आहेत देन प्लीज गो अँड check all my videos. Also please help and suggest me what kind of content should I create, what kind of videos should I create, and what kind of videos you like me to create, so that I'll get a clear picture की तुम्हाला नक्की कसं आणि काय आवडतंय. येस, सो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात आणि तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नाही आहे देन प्लीज गो अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. जर तुम्ही माझे व्हिडिओज आधीपासून बघताय पण अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नाही आहे तर तुम्ही पण सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर इट विथ युअर पीपल अँड डोंट फॉरगेट टू कॉमेंट. जर तुम्हाला काही वाटतं, काही सजेशन्ससुद्धा द्यायचे आहेत then please comment below and like, share, comment, subscribe. I'm sure you know that. आणि येस, तर मग आपण लवकरच भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये अँड आय एम गोना सी यू सुपर सून इन माय नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय, टेक केअर अँड स्टे होम. बाय.